निदान निरोपाच्या समारंभात तरी चांगलं बोलावं असं कालच एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं असताना सुद्धा नीलमताई गोरे उद्धव ठाकरे यांना निरोप देताना जे काही बोलल्या ते महाराष्ट्राला आवडलेलं दिसत नाही. आता माझ्या समोर एक छोटीशी क्लिप आहे आणि याच्या खालच्या जर लोकांच्या कमेंट्स बघितल्यात ना की लोक काय म्हणत आहेत यांना, की लोक म्हणतायत की ही काय भाषा आहे आणि असं काय बोलताय, त्यांच्यामुळेच तुम्ही मोठे झाले. असं काय बोलल्या त्या तुम्हाला थोडक्यात सांगते आणि ते ऐकवते सुद्धा, थोड्या वेळातच ऐकवते. तर उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेचं सदस्यत्व काल संपलं, त्यामुळे काल त्यांचा शेवटचा दिवस होता आणि अनेक लोकांनी त्यांना निरोप दिला आणि शेवटी जे आहे ते एकंदर त्यांची कारकीर्द कशी राहिलेली आहे, ते कसे आहेत, काय वाटतं त्यांच्याबद्दल, आपल्या मनात काय काय आहे हे सगळे लोक बोलत असतात. जे की काल झालं. एकनाथ शिंदे यांनी 2-3दा उद्धव साहेब असं म्हणले, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या, परत नक्की भेटूया असं म्हणाले. तर हे सगळं छान वाटलं. फडणवीसांनी सुद्धा कौतुक केलं. पण आज नीलमताई गोरे उभ्या राहिल्या आणि त्या जे काही बोलल्या ते खरं तर महाराष्ट्राला नाही आवडले. कारण त्याच्यामध्ये त्या असं म्हणतायत की तुम्हाला जे लोक सोडून गेलेले आहे ते याच्यामुळे गेले कारण तुम्ही लोकांना भेटायचे नाही. त्याच्यानंतर त्या म्हणतात की आम्हाला असं वाटत होतं की आम्ही नकोसे झालेलो आहोत. तर तुम्ही नकोसे का झालेले आहे हे मला सुद्धा एकेकाळी असं वाटत होतं की खरंच नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आज महायुतीबरोबर जायला नव्हतं पाहिजे. ह्या सगळ्या फॅसिस्ट लोकांसोबत जायला नव्हतं पाहिजे. कारण नीलमताई यांची वैचारिक जडणघडण चांगली झालेली आहे, समाजवादी विचारांची आहे. त्यांना कळतं की फॅसिझम काय आहे, सोशलिझम काय आहे, हे सगळं मला वाटत होतं आणि त्यामुळे मला खरंच वाईट वाटलं त्या जेव्हा एकनाथ शिंदेंसोबत गेल्या. त्यांचा ABPला मी इंटरव्ह्यू बघितला, त्याच्यामध्ये त्या म्हणतात की उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नव्हते, वेळ देत नव्हते. तेव्हासुद्धा मला वाटलं होतं की हां, उद्धव ठाकरे यांनी त्यांना वेळ द्यायला पाहिजे होती, भेटायला पाहिजे होतं. पण लगेच दुसऱ्याच महिन्यात एका मीडियाला बाईट देताना नीलमताई असं म्हणतात की मला असं वाटतं की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजे. आता त्यांची वैचारिक जडणघडण एकीकडे बघितली आणि त्यांचं ते वाक्य बघितलं तेव्हा मला एकदम धक्का बसला की ठीक आहे, काहीतरी तुमची मजबुरी आहे किंवा अजून काही आहे म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत गेले, सत्तेमध्ये आज तुम्ही आहात त्यांच्यासोबत. पण इतकी काय तुमची मजबुरी आहे की जे तुम्हाला कळतंय, ज्यांच्या चुकांचा पाढा तुम्हीच याच्या आधी वाचत होतात, तुम्ही एकदम असं म्हणता त्यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायला पाहिजे. या राज्यावर, या देशावर काय काय बितलं हे तुम्हाला माहिती असताना सुद्धा तुम्ही म्हणताय. तेव्हा मला कळलं की आता लक्षात येतं आहे उद्धव ठाकरे का भेटले नसतील. मे बी या सगळ्या गोष्टी कळल्या असतील त्यांना की काय म्हणायचं आहे यांना. आता त्यांची क्लिप ऐकवते मी तुम्हाला आणि त्या क्लिपमध्ये सुद्धा एक व्यक्ती त्यांना आठवण करून देतो की तुम्ही जे म्हणताय की शेवटच्या 1 वर्षात ते भेटले नाही, तेव्हा कोविडचा काळ होता. तेव्हा त्या माणसाला त्यामध्येच म्हणतात, त्या माणसाला म्हणजे विधान परिषदेचे सदस्य असतील, मध्येच बोलू नको, तू चूप बस. ते ऐका, ते नोट करा काय म्हणतात त्या, बघा. उद्धव साहेब ठाकरे नसताना बोलणं बरोबर नाही काही. पण मला हे कसं वाटलं वाईट की त्यांनी स्वतःबद्दलचीच कविता स्वतः का म्हणून दाखवली. कारण ती कविता माझी इतकी पाठ झाली होती ना, आणि विशेषतः मुख्यमंत्री झाल्यावरती आमची प्रचंड अपेक्षा होती. शिंदे साहेब काय सांगायचं, आम्हाला असं वाटलं आम्ही धन्य झालो की बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव मुख्यमंत्री झाले. पण नंतर शेवटचे वर्षभर तर फार वाईट गेलं. भेटच मिळायची नाही, आपण नकोसे आहोत त्याची रोज खात्री पटायची. ते कोविड तर आम्ही आठवड्यातून हा मिलिंदचा 8-8 वेळेला हे करायचा, टेस्ट करायचा कोविडची. ज्यांनी भेटायला जायचं त्यांनी ती टेस्ट रोजच करायची असायची ना. आता काय बोलू नको, तू तिथेच आहेस, पण करू शकतो आपण. एक मिनिट, तुम्ही ऐकलं का? आता काय बोलू नको, तू आठवण नको काढून देऊ कोविडची की कोविड होता वगैरे, तसं काही नाही म्हणायचं. ते भेटत नव्हतं एवढंच फक्त म्हणायचं. अरे कोविडमध्ये जिथे तुम्ही लिमिटेशनमध्ये भेटायला पाहिजे, हा सरकारचाच नियम असताना ते काय उठसूट सगळ्यांना भेटत सुटणार आहे का? जी एक नॅशनल एमर्जन्सी नावाची गोष्ट आलेली होती, त्याच्यामध्ये जे सरकारचेच नियम होते तेच नियम ते पाळत होते असं याच्यात कळले. कारण की एका ज्या व्यक्तीने कोविडची आठवण करून दिली त्यांना त्या इशाऱ्याने म्हणतात तू बोलू नकोस. परत एकदा ती तेवढा भाग दाखवते. हा मिलिंदचा 8-8 वेळेला हे करायचा, टेस्ट करायचा कोविडची. ज्यांनी भेटायला जायचं त्यांनी ती टेस्ट रोजच करायची असायची ना. आता काय बोलू नको, तू तिथेच आहेस, पण करू शकतो आपण. पण किती दुसऱ्या माणसाला त्रास होतो या गोष्टींचा.
आणि कोविडमध्ये काम कोणी नाही केलं, सगळ्यांनी काम केलं. शिंदेसाहेब सुद्धा स्वतः. हो, कोविडच्या कामाबद्दल नाही चाललं आहे. तर आता आम्हाला कळलं की का भेटत नव्हते. आणि तुमच्या एकंदर वैचारिक तुमचा जर प्रवास पाहिला तर खरं तर प्रवास या देशामध्ये मॅक्सिमम लोकांचा हा उलटा झालेला आहे की पहिले ते मोदी भक्त होते किंवा पहिले या फॅसिझमचा पुरस्कार करणारे होते, भाजप आवडणारे लोक होते. आणि नंतर जसं जसं त्यांना परिस्थिती दिसत गेली, कळत गेली, फॅक्ट्स माहिती होत गेल्या, जे दिसतंय घडतंय अनुभवतंय लोक इतक्या वर्षापासून, त्यानंतर ते तिथून सुटले आणि स्वतःला हे म्हणायला लागले की नाही, आपण यांचा विरोध केला पाहिजे. मी पण त्यातलीच एक आहे. पण मॅडम तुमचा प्रवास आहे ना उलटा झालेला दिसतोय. याच्यात पुढे ते म्हणतात की आता मला ट्रोलिंग करतील, 20-20 पैशाचा यांना रेट दिलेला असतो, लोक मला ट्रोल करतात. तर तुम्ही त्यांच्यासोबत होते तेव्हा पण हाच रेट होता का? आणि जे तुम्ही आम्ही ऐकलेलं आहे की त्या भागामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांना कोण भेटणार, कोण नाही भेटणार, याच्या बऱ्याच गोष्टी तुम्ही मॅनेज करत होत्या असं सुद्धा लोक म्हणतात. अनेक लोकांना तुम्ही थांबवलेलं आहे. तुम्ही हे म्हणलेलं आहे की मर्सिडीज वगैरे द्यावी लागायची आमदारकीसाठी वगैरे. मग तुम्हाला 3दा आमदार केलं तेव्हासुद्धा मर्सिडीज दिली का असं तुम्हाला विचारलं होतं. तुम्ही त्याच्यावर म्हणले पण नाही, नाही मी हे वाक्य मागे घेते. तर मॅडम एकंदर नाही का, खरंच मी तुम्हाला सांगते या राज्याला प्रामाणिक लोकांची गरज आहे. आम्ही खरोखर तुमच्याकडे एक पुरोगामी, खरोखर वैचारिक बैठक असलेल्या म्हणूनच बघत होती, मी तरी बघत होती. पण जेव्हा मागच्या वर्षीचं तुमचं विधान आलं की मोदी झाले पाहिजे, तेव्हाच कळलं की एक दादांत खोटं बोलणारा व्यक्ती, एक ड्रामेबाज व्यक्ती, या देशाची फॉरेन पॉलिसी ज्यांनी खड्ड्यात घातलेली आहे, डिमॉनिटायझेशन करून काय काय केलेलं आहे, शेतकऱ्यांना बिलकुल भाव देणं चाललेलं नाही आहे, ह्या सगळं करणाऱ्या व्यक्ती परत सर्वोच्च स्थानी बसावं असं ज्या व्यक्तीला वाटते, त्यांच्या विचाराबद्दल म्हणजे विचारच नाही करू शकत की तुम्ही काय करत असाल आणि काय माहिती काय झालं तुमचं, किंवा काय तुमचं कोणाला माहिती झालं की ज्याच्यामुळे तुम्हाला हे बोलावं लागलं, माहिती नाही. पण निदान शेवटच्या दिवशी जसं सगळेजणांनी कौतुक केलं, अहो देवेंद्र फडणवीसांनी पण कौतुक केलं आणि तुम्ही म्हणता तुमच्या चुकीमुळे सोडून गेले. अरे उद्धव ठाकरेंचं भाषण बघा, मिलियन्समध्ये लोकांनी बघितलं. ते इतकं मोकळं, सहज, हसत खेळत तो माणूस बोललेला आहे. आणि चुका काय दाखवतात, भेटत नव्हते, जसं जणू काही खूप मोठी चूक आहे, म्हणजे दुसरं काही सापडत नाही म्हणून काहीतरी हे चाललेलं आहे या हेल्थ एमर्जन्सीचा फायदा घेऊन, असंच मला वाटतंय. अर्थात ते अजून काही वेगळं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.